नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेती पिकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आता मी नांदेडच्या नांदला दिग्रस परिसरात आहे। आपण बघतोय हे संपूर्ण सोयाबीन पाण्याखाली गेले आणि शेतकरी या ठिकाणी प्रचंड आक्रोश करताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर गेल्या 4 महिन्यापासून हे सोयाबीन यांनी लहानाचं मोठं केलं होतं, यासाठी 1000 रुपयाचा खर्च केला होता आणि याच सोयाबीनच्या माध्यमातून जे आहे ते या शेतकऱ्यांच्या लेकराबाळाचं शिक्षण होतं, दसरा होता, दिवाळी होती, संसाराचा गाडा होता। मात्र निसर्गाने जे आहे ते हातातोंडाशी आलेला सगळा घास हिरावलाय आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू आपण या ठिकाणी पाहतोय। प्रचंड आक्रोश या शेतकऱ्यांचा पाहतोय। त्या शेतकऱ्यांसोबत सुद्धा आपण संवाद साधणार आहोत, त्यांच्या वेदना आपण जाणून घेणार आहोत। नेमकं त्यांचं म्हणणं काय? बापू, काय नुकसान झालंय? आपण प्रचंड वेदना करताय, काय करू? शेती गेली बापू। किती एकरवर सोयाबीन पेरलं होतं? 6 एकरवर सोयाबीन होत, ऊस होता सगळं। ऊस गेला, सोयाबीन गेलं, मूग गेला, उडीद गेला, काय करू? आता घरात दाना नाही खायला, लेकर शिक्षणाचे हात, त्याची फीस कोठून भराव, ट्युशनला पैसे कोठून द्याव? पहिल्या सरकारचं कर्ज फेटलं नाही। कोणत्या बँकेचं कर्ज आहे? आम्हाला इंडिया बँकेचं किती 5 लाख रुपये कर्ज झालंय। 5 वर्ष झालं पूर सतत येते, कोठून पैसे फेडाव? सरकार आम्हाला नोटीस देते, वावरा हराशी करतो। सरकारनं मेहनत कराव, पाण्यामध्ये आमची शेती गेली, पैसा कोठून आणाव? फाशी घेऊ नाही तर काय कराव? फाशी घेऊ नका म्हणते सरकार, मी पाठीशी आहो। काय कोटा पाठीशी आहे? कोणता तहसीलदार आला काय? तलाठी आला काय? ग्रामसेवक आला काय? कोणता लीडर आला काय? या दिग्रसची शेती गेली म्हणा, मतदान मागाया, मग येतात आणि पैशाची लालू दाखवतात, मतदान घेतात आणि वरल्या खुर्चीवर बसतात। निश्चित आपण बघतोय आम्हाला आज कर्ज माफी करा, त्यांची नेमकी मागणी काय? बापू, एक करे देव नाही तर फाशी घेणार। ओके ओके, हा काय सांगाल? ज्या पद्धतीनं मोठं नुकसान झालंय, तुमचं काय नुकसान झालंय? मी पूर्वाजी माधवराव तिडके, राहणार दिग्रस, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड येथील शेतकरी असून माझी 5-7 एकर जमीन टोटल जमीन आमची पाण्याखाली गेलेली आहे। ऊस, आमचा कापूस आणि सोयाबीन टोटल साहेब आमचं काहीच राहिलं नाही, काहीच। अच्छा बाद लगे बघा, पहा पाणी हे बघा सोयाबीन हे। आता मागणी काय सरकारकडे? सरकारकडून आम्हाला कमीत कमी हेक्टरी 50,000 रुपये तरी त्याला अनुदान देण्यात यावं, तर आमचं काहीतरी शिक्षण आणि आपलं खाणं पिणं, बाजार हाट हे तरी होईल साहेब। आता काय करणार? दुमार शेती आता साहेब आम्हाला करायची वेळ आली पूर्ण टोटल। आता या पाण्याखाली गेलेली काय करावं त्याला? हे काय निघणार आहे का आहे? हा हे बघा, हे आता हे टोटल अजून किती दिवस उतरणार की पाणी हे? त्याला काय करणार? जबाबदार कोण आहे? आता सरकार म्हणते असं। आता सरकारनं जे आहे ते नांदेड जिल्ह्यासाठी एकरी 3400 रुपये जाहीर केले, ते काही दिवसात तुम्हाला मिळणार आहेत साहेब। त्या 3400 रुपये आम्हाला देऊ नका म्हणा सरकार, त्याला आम्हाला काय त्याच्यावर आम्ही त्याच्यावर बसले नाही साहेब, आम्ही बसलो नाही, अजूनही बसलो नाही। आम्ही फाशी घेऊ, मग 3000, 2000, 100, 200 हे एकरी किंवा गुंठेवारी काढू नका म्हणा सरासरी। तुम्हाला किती खर्च आला एका सोयाबीन एकर? एका एकरला कमीत कमी 10 ते 15,000 रुपये खर्च आला सोयाबीनला। 3-3.5 बॅग आहे साहेब, 2 पोते खताचे आहेत, निंदन आहे 250 रुपये, रोजदार आहे निंदा, कमीत कमी 15,000 रुपये खर्च एकरी आहे साहेब सोयाबीनचा। 3 महिन्याचं पीक आमचं मेहनत तर कोणीकडे गेली की? त्याला ट्रॅक्टरनी आहे, नांगरणी आहे, वखरणी आहे, काय करावं आम्ही? टोटल गेलं साहेब आमचं हे। हो, आणि हे साहेब आता हे गुंठेवारी करायचं 80 रुपये गुंठा, 60 रुपये 70 रुपये गुंठा, या गुंठ्याला काय व्हायला साहेब आमचं? काय करावं आम्ही? शिक्षण कसं करावं? लेकरा भावाचा खर्च आम्ही कसा भागवाव? निश्चित आपण बघतोय नांदला दिग्रस परिसरातले सगळे शेतकरी होते, ज्यांनी आपल्यासोबत जे आहे ते व्यथा मांडल्यात। ज्या पद्धतीनं नांदेड जिल्ह्यासाठी एकरी 3400 रुपये मदत जाहीर केली होती, यांचा खर्च एकरी विस्तार झाला आणि 3400 रुपये घेऊन आम्ही काय करावं? आमच्या लेकराबाळा शिक्षण आहे, संसाराचा गाडा आहे, अशा सगळ्या व्यथा ज्या आहेत या सगळ्या शेतकऱ्यांनी मांडल्यात आणि आता या सगळ्या शेतकऱ्यांनी जे आहे ते सरकारकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली। आपण बघितलं तर हे संपूर्ण सोयाबीनची शेती आहे, या सगळ्याकडे असं पाणी पाहायला मिळतं। खाली सुद्धा सोयाबीनचे या झाड आहेत, ते झाड सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। आपण बघतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे असं संपूर्ण सोयाबीनचे पीक पाण्याखाली गेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे निश्चितच आता हे दृश्य पाहून तरी सरकारला पाजर फुटणार का आणि या सगळ्या शेतकऱ्यांना उभार देण्यासाठी सरकार काय करणार हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अनिकेत दहातोंडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, नांदला दिग्रस, नांदेड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.